या संमेलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या या सत्रामध्ये आजचे प्रमुख पाहुणे आहेत आदरणीय महेंद्रभाई संगोई, उद्धवजी नेरकर आणि आमच्या वारकरी संप्रदायाची आमचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे प्रमुख प्रकाश महाराज जवंजाळ हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आणि म्हणून मी या प्रास्ताविकामध्ये आपण सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो। आंबडस हायस्कूलच्या अल्ल विद्यार्थी यांचंही स्वागत करतो, पाटील सरांचंही स्वागत करतो, देसाई मॅडम तसेच आमचे मोहन भाऊ पाटील साहेब, सुवर्णताई पाटील आणि सगळ्या बांधवांचं। तिकडं एक पंचगव्याचं प्रशिक्षण शिबिरही सुरू आहे, त्याच्यामुळे काही मंडळी तिकडे आहे। आज या ठिकाणी ऋषीमुनींच्या तपश्चर्याने, साधू संतांच्या तत्वज्ञानाने आणि भगवंताच्या पदस्पर्शाने पुणितांनी पावन झालेली भारतभूमी, त्या भारतभूमीच्या हृदयस्थानी असलेला महाराष्ट्र, छत्रपतींच्या कर्तृत्वाने मावळ्यांच्या रक्ताने गौरवशाली बनलेला महाराष्ट्र, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबाराय यांच्या तत्वज्ञानाने पुणितांनी पावन झालेला महाराष्ट्र आणि त्याच महाराष्ट्रातला हा परशुरामाच्या पदस्पर्शाने पुणितांनी पावन झालेला कोकण विभाग, कोकणाच्या पूर्वेकडील सह्याद्री आणि पश्चिमेकडचा सागर कोकणातल्या माणसांचं जीवनचरित्र सांगतो। सह्याद्रीसारखे उंच ज्यांचे पराक्रम आहेत आणि समुद्रासारखं स्वच्छ, समुद्रासारखं पवित्र अंतःकरण ज्यांचं आहे ती कोकणातली माणसं आहे। आणि म्हणून या कोकणच्या धर्तीवर चारही जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कोकणातल्या मंडळीने एकही कत्तलखाना उभा राहू दिला नाही आणि त्याच कोकणातल्या मातीमध्ये हे लोटे परशुराम क्षेत्र आणि त्या लोटे परशुराम क्षेत्रामध्ये 2004 पासून सुरू असलेली 2008 पासून सुरू असलेली गोशाळा, या गोशाळेमध्ये सुरुवातीला 4 गायींवरनं आम्ही ही गोशाळा सुरू केली। आज सुमारे महेंद्रभाई 1100 गायी या गोशाळेमध्ये आहेत आणि या सर्व गायी अपघातात जखमी झालेल्या, कत्तलखान्याला जाताना सोडवलेल्या, ॲक्सिडेंट झालेल्या किंवा रस्त्यावर भटकत असलेल्या, ज्या गायीला आम्ही या देशात आई म्हणतो, ज्या गायीचं आम्ही दूध पितो, ज्या गायीला आम्ही माता म्हणून संबोधतो, त्या मातेला मातेचा दर्जा देणं हे आमचं कर्तव्य आहे। आंबडस हायस्कूलचे शिक्षक आणि भेलसईचे हेडमास्तर गुरुजी यांनी कृपया व्यासपीठावर यावं। जोपर्यंत सर या देशामध्ये गायीच्या दुधाच्या नद्या वाहत होत्या तोपर्यंत या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता आणि जेव्हापासून या देशामध्ये गायीच्या रक्ताच्या नद्या वाहायला लागल्या तेव्हापासून या देशामध्ये शेतकऱ्याच्या शेतीमध्ये त्याच्या सरणाचा धूर निघायला लागला। एकेकाळी महाराष्ट्राला महाआशी पदवी असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ, आपत्ती, सुनामी यांसारख्या अनेक नैसर्गिक संकटांना आपल्याला सामोरे जावं लागलं। याचं केवळ एकमेव कारण आहे या देशामध्ये होणारी गोहत्या, या देशामध्ये होणारी गायींची कत्तल आणि ती गायींची कत्तल जर रोखायची असेल तर या देशामधला प्रत्येक शेतकरी, या देशामधला प्रत्येक नागरिक हा गायीच्या बाजूने वळला पाहिजे आणि याकरता आपण सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे। जोपर्यंत या देशातली गाय कापली जाते तोपर्यंत हा देश कधी सुखी होणार नाही आणि या देशाला सुखी करणारी मंडळी, मगाशी आदरणीय महेंद्रभाईंनी खूप छान सांगितलं, या देशामध्ये काही जीवांना वाचवणारी मंडळी आहे तर काही जीवांना त्रास देऊन त्यांचा घात करणारी, त्यांना त्यांची कत्तल करणारी मंडळी आहे। पण या जीवांची हत्या करणाऱ्यांपेक्षा वाचवणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि म्हणून कितीही नैसर्गिक संकट आली तरी मानवजात या जगात तरुण राहते, मानवजात या जगामध्ये आजपर्यंत टिकून आहे। याचं कारण एवढंच की ही पुण्यवान माणसं या देशामध्ये आहेत। या व्यासपीठावर बसलेल्या आदरणीय महेंद्रभाई संगोई या व्यक्तीबद्दल जर तुम्हाला परिचय करून द्यायचा झाला तर महेंद्रभाई संगोई एक मुंबईतले खूप मोठे नावाजलेले देशामधले टॉपचे उद्योजक आहेत। घरामध्ये धन, द्रव्य, ऐश्वर्य, संपत्ती या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा गेल्या 32 वर्षापूर्वी या माणसाला एकाच गोष्टीने झपाटलं की या देशामध्ये होत असलेली गोमातेची कत्तल। आपण जर या देशामध्ये, आज या देशाची परिस्थिती अशी झालेली आहे, दुर्जन लोक बोलतात म्हणून देशाचं नुकसान होत नाही, पण सज्जन लोक गप्प बसतात म्हणून देशाचं खूप मोठं नुकसान होत असतं। दुर्जन लोक संघटित आहेत म्हणून जेवढं देशाचं नुकसान होत नाही तेवढी सज्जन लोक विघटित असतात म्हणून देशाचं नुकसान होतं।
दुर्जन लोक खूप काही हुशार आहेत म्हणून या देशामध्ये काही वाईट घडतं असं नाही, पण सज्जन लोक डोळेझाकपणा करतात म्हणून या देशामध्ये खूप मोठं नुकसान होत असतं. या देशामध्ये नास्तिक लोक एकत्र आहेत म्हणून देशामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा प्रादुर्भाव वाढत नाही, तर आस्तिक लोक या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत म्हणून हे सगळं काम होत असतं. हे लक्षात ठेवा. आपण महाभारत जाणणारे आहोत, आपण रामायण जाणणारे आहोत. याच्यामध्ये अनेक ठिकाणी गायीचं वर्णन आलेलं आहे. गायी ही देशाची आत्मा मानली जाते. का स्वर्गातून आलेली कामधेनू आज प्रत्येकाच्या मुखात एक अमृताची धार सोडणारी ज्या गायीने आईच्या अगोदर जिचं आपण दूध पितो ती गोमाता आहे. आज तीच गोमाता रस्त्यावर प्लास्टिक खाते, तीच गोमाता रस्त्यावर भटकते. आणि म्हणून आदरणीय महेंद्रभाई संगोईने 32 वर्षापूर्वी या देशामध्ये भारतवर्षामध्ये असणाऱ्या अनेक गोशाळांचे दौरे केले, अनेक ठिकाणी पाहिलं. धंदा उद्योजकाकडे थोडासा दुर्लक्ष करून या भारताच्या धर्तीवरती जेवढ्या गोशाळा आहेत, गोमातांच्या समस्या केवळ गोमाताच नाही तर संपूर्ण प्राणी जात सुखी व्हावी, संपूर्ण जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, किंवा दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि जो जे वांछिल तो ते लावो. प्राणीजात या ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाप्रमाणे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरता आणि संपूर्ण जीवजंतूंच्या कल्याणाकरता या माणसाने संपूर्ण हिंदुस्थानभर प्रवास केला. आणि संपूर्ण हिंदुस्थानातून एकही गाय कत्तलखान्याला जाता कामा नये. मग कोणती गाय कत्तलखान्याला जाते? तर जी गाय शेतकऱ्यांना उत्पन्न देत नाही, जी भाकड आहे, जी अनाथ आहे, जी दूध देत नाही, अशाच गायी कत्तलखान्याला जातात. आणि म्हणून त्या गायींचं संगोपन करणं याच्यासाठी कच्छमधल्या भूमीवरती पहिले प्राथमिक गोशाळा सुरू करून आज 1 नाही 2 नाही 5000 पेक्षा जास्त गोवंश आज त्यांच्याकडे आहेत. आणि विश्वातलं सगळ्यात मोठं ॲनिमल हॉस्पिटल म्हणजे माणसांसाठी ICU महाराज काही तालुक्याला उपस्थित नाही आहे, पण त्यांच्याकडं गायीसाठी आणि इतर प्राण्यांसाठी सुद्धा ICU विभाग त्यांच्याकडे आहे. आणि अशी माणसं, अशी रत्न या देशातली या ठिकाणी येतात. दुर्दैव आहे आमच्या मंडळींचं की आपण हे सगळं असताना सुद्धा काय सांगणार आहे, गायीवरच सांगणार, गाय पवित्र आहे, गाय आहे. हा ते तर आम्हाला माहीत आहे, कशाला जायला पाहिजे. संध्याकाळी कीर्तन आहे तेव्हा महाराजांचं कीर्तन आहे, खूप मोठी व्यक्ती या ठिकाणी संध्याकाळी जाऊ कीर्तन ऐकायला, दिवसाचा काय आपला काय विषय आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून असे आपण दुर्दैव आमचं आहे की आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि आमच्या कोकणातल्या जेवढ्या गोशाळा आहेत त्या गोशाळांचे प्रमुख प्रत्येकजण या ठिकाणी हजर आहेत. आणि म्हणून या माणसाने केवळ माणसांसाठी ICU लागतं, पण त्यांनी प्राण्यांसाठी सुद्धा केलं. साहेब, आपला सत्कार केवळ आमच्यासारखे लोकच करणार नाहीत, आपला सत्कार केवळ मोठमोठे राजकारणीच करणार नाहीत, पण ज्या दिवशी तुम्ही या जगातनं जाल तेव्हा भगवंत सुद्धा तुम्हाला त्या दारावर हार घेऊन उभा असेल की आपण काहीतरी या जगातनं चांगले करून आलेला आहात आणि आपल्या हातून खूप चांगलं काम झालं आणि तुम्ही मोहीम या भूतलावरची फत्ते करून आलेला आहात, म्हणून तुमचं या ठिकाणी स्वागत असो. आणि म्हणून भगवंत सुद्धा आपले आभार मानायला उद्या त्या ठिकाणी तयार आहे. अशी व्यक्ती आज या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरा विचार करायचा झाला तर व्यासपीठावर विराजमान असणारे आदरणीय प्रकाश महाराज जवंजाळ, त्यांच्या नावातच जाळ असा आहे की ज्या ज्या वेळेला देव देश धर्म राष्ट्र संकटात येतं तेव्हा वारकरी संप्रदाय सगळ्यात पुढे असतो. आणि त्याच वारकरी संप्रदायाची प्रमुख संघटना असणारी महाराष्ट्र वारकरी महामंडळ याचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रकाश महाराज जवंजाळ यांचा आज कीर्तनही या ठिकाणी आहे आणि मार्गदर्शनही या ठिकाणी लाभणार आहे. तर आदरणीय प्रकाश महाराज हे केवळ इथंच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये देव देश धर्म संकटात असतो. कधी विठ्ठल रुक्मिणी मंदिर बडव्यांच्या ताब्यातून मुक्त करायचं असो, तर कधी वारकऱ्यांच्यावर लागलेला झिजिया कर असो, तर कधी आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्यावरती कुणी आक्षेपार्ह किंवा संतांवर केलेलं आक्षेपार्ह लिखाण असो, तर याला सडेतोड उत्तर देऊन त्या लिखाणाला तसं उत्तर देऊन वारकरी संप्रदायाने किंवा कधी डाऊसारखी विषारी कंपनी देहू आणि आळंदी या परिसरात इंद्रायणीच्या काठावर आलेली असो, त्या सगळ्या हद्दपार करण्यासाठी प्रकाश महाराज जवंजाळ यांचा सिंहाचा वाटा आहे. ते प्रकाश महाराज जवंजाळ सुद्धा आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आणि त्याचबरोबर ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ ज्यांची आयुर्वेदावर प्रचंड मोठी पकड आहे असे
परम आदरणीय उद्धवजी नेरकर, ज्यांच्या रक्तातच आयुर्वेद आहे, ज्यांच्या रक्तातच पंचगव्य प्रशिक्षण आहे, ज्यांच्या रक्तातच गाय आहे आणि ज्यांना जन्मदाते आईवडील लाभले, त्यांनी 35 वर्ष नागपूर देवलापार या ठिकाणी चाललेलं आयुर्वेदिक प्रशिक्षण केंद्र म्हणजे पंचगव्य प्रशिक्षण केंद्रामध्ये 35 वर्ष ज्यांनी सेवा दिली आई आणि वडिलांनी, आणि त्यांच्या पोटचा पुत्र म्हणजे साक्षात गोमातेने पाठवलेला आपला प्रतिनिधी तो असावा आणि हे काम पुढे चालू ठेवण्यासाठी आणि अशा पुण्यवान आई वडिलांच्या पोटी जन्माला आले उद्धवजी नेरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच दुसरे व्यासपीठावरची ओळख सांगायची म्हटलं तर सुनीलजी सूर्यवंशी. हे सुनीलजी सूर्यवंशी आहेत, हे रामाच्या वंशातले आहेत, कारण रामाचा वंश आपण सूर्यवंश मानला जातो, बरोबर ना महाराज. आणि म्हणून ते रामाच्या वंशातले आहेत, म्हणून रामाचं कार्य करतात आणि रावणांसारखं जे कार्य करणारे आहेत त्यांना सबब शिकवण्याकरता ते आपलं आयुष्य खर्च करतात. या माणसाने महाराष्ट्रातल्या अनेक गोशाळांची समस्या पाहिली आणि ते आजच काम करत नाही, तर महाराष्ट्रातल्या दैन्यवानी असणारी गोशाळांची अवस्था, दानाचा अभाव, चाऱ्याचा अभाव, प्रचंड दुष्काळ, त्याच्यातून गाय कत्तलखान्याला गेली तर एकदाच कापली जाते, पण काही ठिकाणी गोशाळांमध्ये अशी परिस्थिती आहे की रोज उपासमारीने आळून 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 त्या ठिकाणी बिचारी मरत असते. कारण गोपालक तरी करणार काय, चारा घालणार कुठून, पैसे आणणार कुठून. आणि या सगळ्या कामासाठी त्यांनी पूर्ण जीवन वाहिलं आणि याने महाराष्ट्रभर वेगवेगळ्या लोकांची भेट घेऊन आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा या देशामध्ये राष्ट्रामध्ये काम करणारे अनेक मंडळी असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांच्या बरोबर ह्या व्याथा मांडून गेली 10 वर्ष सलग काम करून 2018 मध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत अंमलात आली पाहिजे. तुम्ही जर स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणता तर हिंदुत्ववादी सरकारामध्ये आमच्या गायीसाठी काय आहे, हिंदुत्वाचा मुद्दा असणाऱ्या, हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सत्तेत येणाऱ्या सरकारच्या बजेटमध्ये माझ्या गायीसाठी काय आहे ते पहिल्यांदा सांगा, तरच आम्ही तुम्हाला हिंदुत्ववादी म्हणू. अशा तऱ्हेने ठणकावून सांगणारे आदरणीय सुनीलजी सूर्यवंशी आणि यांच्या माध्यमातून एक नाही दोन नाही तर महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांना 36 करोड रुपये महाराष्ट्र शासनाला द्यावे लागले आणि गोवर्धन गोवंश सेवा केंद्र महाराष्ट्र शासन ही योजना आली आणि म्हणून आमच्या बॅनरवर आलं गोवर्धन गोवंश सेवा केंद्र महाराष्ट्र शासन. हा उपक्रम शासनाने अधोरेखित केला, शासनाने त्याच्यावर शिक्का मारला की गोशाळा सुद्धा शासनाच्या असल्या पाहिजेत, शासनाशी जॉईंट असल्या पाहिजेत. ते सुनीलजी सूर्यवंशी या व्यासपीठावर आहे. त्याचबरोबर माझ्या पाठीमाग सदैव माझे वडील गेल्यानंतर वडिलांसारखा आस्था असणारा किंवा सख्या भावापेक्षाही कणभर म्हणणार नाही तर फुटभर म्हणेन मी, जास्त प्रेम माझ्यावर करणारे आणि गायीसाठी पूर्ण आयुष्य वाहिलेले. आणि या गोशाळेचा पाया लावताना आम्ही पहिल्यांदा इथं आलो तेव्हा या रस्त्याने कच्चा रोड होता इथे आणि तेव्हा इथे बियरच्या दारूच्या बाटल्या पडल्या होत्या आणि तेव्हा संजयजी बोलले महाराज इसमें कैसा क्या होगा. मला बोललो चलो ठीक है कुछ करते हैं प्रयास, साफ सफाई करके हम बना देते हैं. इतने बियर की बाटले हमने, वो तो पुणे से हमारे बालकिशन जी बजाज काका आने वाले थे जिनका फोटो आप यहाँ पर देख रहे हैं. वो बालकिशन जी बजाज काका आने वाले थे और वो लोगों ने बोला था कि महाराज क्या चाहिए आपको. तो मैंने बोला सर हमको जगह तो हमारे पास अभी है, हमारी खुद की नहीं है लेकिन शासन की है. आणि बऱ्याचशा लोकांजवळ बोललो होतो आणि जागा शासनाने देणं हे बंधनकारक आहे. जर गायी कापायच्या नाही ते शासनाने ठरवलं, गायींना वाचवणं शासनाचं धोरण असेल, गायी वाचल्या नाही तर आज कॅन्सरसारखे आजार येतात, गायी वाचल्या नाही तर आज देशातली शेती संपून जाईल, गायी वाचल्या नाही तर आज हरियाणा पंजाबमध्ये जे कॅन्सरचं प्रमाण आहे ते कॅन्सरचं प्रमाण इतक्या प्रमाणात जर वाढत असेल तर या देशातली गाय वाचली पाहिजे. मग गाय वाचली पाहिजे याच्यासाठी फक्त गोपालकच जबाबदार आहे गाय वाचवण्यासाठी किंवा त्याच्यावरच फक्त जबाबदारी आहे का या देशाची, तर नाही, तर या देशातलं शासन जे आहे त्या शासनाने हे केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी ही गोशाळा उभी केली. आम्ही लाजून लपून चोरून नकून उभी केलेली नाही,
तर हे मीडियाच्या समोर एबीपी माझा सारख्या चॅनल समोर सांगतं, आम्ही जी उभी केली ती अधिकृत केली, अधिकृत आहे आणि अधिकृतच राहणार. कारण हे काम येतं कोकरे महाराजांनी स्वतःचं मठ बांधलेलं नाही, हे गायींसाठी केलेलं काम आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातली हजारो हेक्टर गाय रानं, जर हजारो हेक्टर गाय रानं जर इतर लोकांच्या ताब्यात असतील, तिथं अतिक्रमण जर झालं असेल, तर महाराष्ट्र शासनाची 4-5 एकर जागा जर गोमातेच्या अंगाखाली असेल तर बिघडलं कुठं? आणि हेच जर तुम्हाला हवं असेल तर हजारो एकर जी गायरान आहेत ती मुक्त करा, ती द्या गायींना, ती गायींच्या हवाले करा. जर गायींची तुमच्या ताब्यात आहे तर चालतं, मग तुमची गायींच्या ताब्यात असेल तर का चालत नाही? आणि म्हणून हा लढा गेले अनेक दिवस देतोय आणि त्या लढ्याला यशस्वी करणारे माझ्या समोर बसलेले अनेक पत्रकार बंधू आहेत. माझ्या मागं उभे असणारे मी जोडलेली लोक सर खूप कमी आहेत. मी जोडलेली लोक एक 5 ते 25 जणच आहेत, पण माझ्याबरोबर गर्दी नसली तरी दर्दी इतकी आहे की हे सगळं काम उभं करण्याकरता कोकरे महाराज हा तुम्हाला दिसत असला एकटा तरी हात, तुमच्यासारखे अनेक महत्त्वाचे हात आहेत. तुम्ही कुठेही दिसाल तर आम्ही कुणाकडनं डोनेशन घेताना किंवा कुणाकडनं काही कार्यक्रम आहे बो यांचं नाव टाकलंय, त्यांच्याकडनं काहीतरी आलं असेल, दुसऱ्या संस्थेचं नाव टाकलंय त्यांच्याकडनं काय आलं असेल, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो यातल्या कुठल्याही संस्थेकडनं आपण 100 रुपये सुद्धा घेतलेले नाहीत. ना लक्ष्मण भाऊ जगतापांचं नाव लावलंय त्यांच्याकडनं सुद्धा 1 रुपया सुद्धा आपण घेतलेला नाही. आणि हे संमेलन हे गोमातेच्या ताकदीने उभं राहिलेलं आहे आणि गोमाता करून घेते आणि हा सगळा गोमातेचा आशीर्वाद आहे. आणि आम्ही कुठल्याही एवढ्या MIDC या ठिकाणी आहेत, आमच्या बसलेल्या कुठल्या कार्यकर्त्यांनी सांगावं की कुठल्याही MIDCत जाऊन आम्ही 100 रुपयाची पावती फाडली असेल, 100 रुपयाची पावती फाडली असेल आम्ही. आणि म्हणून हे काम करत असताना आपण इथं गर्दी कमी आहे पण दर्दी खूप जास्त आहे एवढं मला सांगायचं होतं. ही गोशाळा जेव्हा अडचणीत आणायचा काही लोकांनी प्रयत्न केला, आता तो विषय लांब राहिला, तिकडे आपल्याला जायचं नाही, कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही, कारण आपण या सगळ्या गोष्टीतनं आता पुढे निघून गेलो आहे. आता फक्त देव देश धर्म राष्ट्र, तुम्ही बरोबर आलात तर तुमच्या बरोबर, नाही आलात तर तुमच्या विना आणि आडवे आलात तर तुडवून काम करू, एवढं फक्त दाखवायचं होतं. म्हणून अनेक ठिकाणी अनेक वेळेला अनेक आंदोलनं करून हे काम पुढे रेटण्याचं काम केलं. पण या ठिकाणी एवढंच मी सांगू इच्छितो की हे सगळं महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी आज आमचे एबीपी माझाचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी आहेत, आमचे भागवतजी, आमचे शिंदेजी, दोन्ही शिंदेजी. आणि तसेच हे इथं 2 चॅनल दिसले तरी तुम्हाला दुपारपर्यंत इथं कमीत कमी 25 पेक्षा जास्त चॅनल या ठिकाणी दिसतील. आणि जेव्हा माझं उपोषण चालू होतं तेव्हा उपोषण करणारी लोक जास्त असतात, ती पत्रकार कमी असतात. पण माझ्या ठिकाणी पत्रकार जास्त असायचे, उपोषण करणारा एकटाच असायचा. आणि एक माणूस या ठिकाणी बसल्यानंतर त्याची दखल महाराष्ट्र शासनाला घ्यावी लागली. त्याची मूळ जर ताकद कुठे असेल तर हे पत्रकार बंधू. आणि साहेब कधीही हे पत्रकार माझ्याकडनं 1 रुपयाची सुद्धा अपेक्षा करत नाही. आणि म्हणून या जिल्ह्यातले पत्रकार जर सगळ्यात कोण गोभक्त मोठा असेल तर हे मोठे आहेत, म्हणून मी त्यांचा कधीही अवेअर करत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपले कॅमेरे लावून या ठिकाणी उभे असायचे. कोकरे महाराजांना नुसती चक्कर आली तरी महाराष्ट्रातल्या एबीपी माझा सारख्या चॅनलवर बातमी यायची, ब्रेकिंग न्यूज, कोकरे महाराजांची तब्येत खालावली. ब्रेकिंग न्यूज TV9 ला कोकरे महाराजांची, जय महाराष्ट्राला ब्रेकिंग न्यूज, IBN ला ब्रेकिंग न्यूज. तर इतकं चांगलं काम या पत्रकाराने करून या गोमातांचं आज इथपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रामुख्याने उल्लेख करेन आदरणीय राजीवजी खांडेकर साहेबांचा. आज जर झालं तर ते संध्याकाळपर्यंत या ठिकाणी येऊ शकतील. तर राजीवजी खांडेकर साहेबांसारख्या माणसाने आज या गोशाळेला जे पाठबळ दिलं ते खूप मोठं पाठबळ आहे. आणि म्हणून उद्या या ठिकाणी येणारे केंद्रीय मंत्री येणार आहेत. बऱ्याचशा लोकांची इच्छा असते चला बाबा आज जाण्यापेक्षा उद्या जाऊ, उद्या मंत्री साहेब आहेत, उद्याच भेटू, महाराजांच्याकडे जायचंच आहे तर उद्याच जाऊ. आणि म्हणून ही मंडळी आज या ठिकाणी आपण सगळेजण या कार्यक्रमाला मी जास्त वेळ घेणार नाही आपला, कारण विद्यार्थीसुद्धा खूप लांबून आलेत, तुम्हीसुद्धा बराच वेळ करताय. आणि म्हणून मी विनंती करेन आदरणीय सुनीलजी सूर्यवंशी साहेबांना की त्यांनी यापुढचं निवेदन ठेवावं. रामकृष्ण. कैलासवासी लक्ष्मणराव जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित राष्ट्रीय गो संमेलनाच्या या दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये आजच्या कार्यक्रमाचे
प्रमुख अतिथी गोशाळा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय महेंद्रभाई संगोई, मंचावर उपस्थित वारकरी महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश महाराज जवळगाळ, गोसेवा आयोगचे सदस्य उद्धवजी नेरकर, कॅप्टन अंकुशजी, या गोशाळेचे अध्यक्ष संजयजी पांडे, कालपासून या संमेलनाला सुरुवात झाली. काल उद्घाटन होऊन पंचगव्य प्रशिक्षणाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला आणि गाईच्या गोबर गोमूत्र, दूध, दही, तुपापासून अनेक प्रकारचे प्रोडक्ट तयार करून त्या संदर्भातली माहिती आणि प्रशिक्षणाचा कार्यक्रम काल झाला. काल एक कीर्तन पण होतं आणि आज ज्या कोकणातल्या किंवा अन्य ज्या गोशाळा आहेत त्या सगळ्या गोशाळांचं एक संमेलन इथे संपन्न होत आहे. उद्या आपण आदरणीय भारत सरकारचे केंद्रीय मंत्री नारायणजी राणे आणि गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदळा यांच्या उपस्थितीमध्ये या संमेलनाचं समारोपीय सत्र होणार आहे. या संमेलनाच्या निमित्तानं सांगू इच्छितो की भारतातल्या जवळपास 12 राज्यांमध्ये गोसेवा आयोग होता. मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, परंतु महाराष्ट्रामध्ये गोसेवा आयोग नव्हता. जवळपास 700 गोशाळा महाराष्ट्रामध्ये आज आहेत आणि या सगळ्या 700 गोशाळामध्ये वृद्ध, भाकड, अपंग, अपघातग्रस्त अशा गायींचं रक्षण आणि संवर्धनाचं काम या 700 गोशाळा करतात. जवळपास 2 लाख गायी या सगळ्या गोशाळांमध्ये आहेत. परंतु या गोशाळांच्या सक्षमीकरणाकरता कोणत्या प्रकारची योजना महाराष्ट्रामध्ये नव्हती आणि जेव्हा ही गोष्ट महेंद्रभाईच्या लक्षात आली तेव्हा 2017मध्ये महेंद्रभाईने विचार केला की महाराष्ट्रातल्या गोशाळांना एका प्लॅटफॉर्मवर आणावं आणि त्या प्लॅटफॉर्मवर आणून मग एक चांगल्या प्रकारे अहिंसाच्या माध्यमातून लढा देऊन मग सरकारला त्याप्रमाणे बाध्य करावं. आणि पहिलं काम आम्ही 2018मध्ये सुरू केलं, परंतु नंतर कोरोनाचा कालखंड आला म्हणून 2 वर्ष काही खूप करता आलं नाही. पण 21मध्ये साधारणतः या कामाला गती प्राप्त झाली आणि महेंद्रभाईंनी महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये प्रवास केला. मग विदर्भामध्ये प्रवास केला, विदर्भातल्या सगळ्या गोशाळांना एकत्र बोलवलं, तिथल्या समस्या ऐकून घेतला. त्यानंतर महेंद्रभाई नांदेडमध्ये गेले, मराठवाड्यातल्या गोशाळांच्या समस्या त्यांनी सगळ्या एकत्र करून घेतलेल्या, काय करता येईल, कसं करता येईल. नंतर महेंद्रभाईंनी स्वतः पुण्याच्या भागामध्ये गेले, तिथल्या भागातलं आणि जे चांगले लोक त्यांच्यासोबत चर्चा करून मग त्यांनी केलं की महाराष्ट्रामध्ये आयोग निर्माण व्हावा. आणि महेंद्रभाईचं एक म्हणणं होतं की अहिंसेच्या माध्यमातून तुम्ही आंदोलन करावं. ते महात्मा गांधीच्या तत्वांना चालणारी व्यक्ती आहे म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा सुनील जी आंदोलन करना है तो अहिंसा के माध्यम से होगा. आणि तुम्हाला सांगतो महेंद्रभाईने सांगितलं मागच्या वर्षी 29 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या 28 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आंदोलन झालं आणि त्या सगळ्यांनी कलेक्टरला आणि पशुसंवर्धन मंत्र्याला निवेदन दिलं की महाराष्ट्रामध्ये गोसेवा आयोग झाला पाहिजे. त्याचा परिणाम इतका झाला की एका दिवशी महाराष्ट्रातल्या 28 जिल्ह्यामध्ये जे जवळपास 300 गोरक्षक गोशांचे ट्रस्टी गेल्यामुळे सरकारला एकदम ही गोष्ट माहीत झाली आणि 8 दिवसाच्या आतमध्ये सध्याचे जे पशुसंवर्धन मंत्री आहे विखे पाटील यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्हाला बोलावलं आणि महाराष्ट्रामध्ये आयोग कसा करावा या संदर्भातली तुम्ही माहिती सांगा. इतकं काम आदरणीय महेंद्रभाईच्या माध्यमातून सुरू आहे. त्याचबरोबर महेंद्रभाईंनी ज्या मुंबईच्या काही दानदात्या जसं आदिजी निवक चॅरिटेबल ट्रस्ट, समस्त महाजन, जीवदया परिवार, वर्धमान परिवार या सगळ्यांना सांगितलं की ज्याप्रमाणे तुम्ही अन्य राज्यांमध्ये गोशाळांना आर्थिक मदत करता त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तुम्ही मदत करावे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो महेंद्रभाईच्या प्रयत्नामुळे मागील 2 वर्षामुळे महाराष्ट्रातल्या जवळपास 300 गोशाळांना 7 कोटी रुपये यांच्या माध्यमातून या सगळ्या ट्रस्टी तहसील दिलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर महेंद्रभाईंनी या गोशाळा महासंघाच्या माध्यमातून काम उभं केलं आणि एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य आदरणीय महेंद्रभाईंनी सगळं केलं. त्यांनी समस्त माझ्यांना सांगितलं की तुम ह्या पर खर्च करो. आदिजी निवक चॅरिटेबल ट्रस्टच्या जयेशबाईला सांगितलं. त्यानंतर त्याचबरोबर दयोदय परिवार अशा विविध संस्थांना मुंबईमध्ये ते भेटतात. त्या सांगतात की महाराष्ट्र गोशाला मदत करो आणि मग आज मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत होत आहे. महेंद्रभाईचं पुन्हा म्हणत होतं की केवळ सरकारने ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश असेल, राजस्थान सरकार गोशाळांना आर्थिक मदत करत असतात. गोशाळा या सरकारच्या वर्षात चालणं कठीण आहे. गाईच्या गोबर गोमूत्रापासून उत्पादन झालं पाहिजे, काही प्रमाणात काही दानदात्यांनी पण दान केलं पाहिजे, थोडी बहुत मदत सरकारची पण असली पाहिजे. कारण या सगळ्या ज्या गायी आहेत या अनप्रोडक्टिव्ह आहेत, कोणत्या प्रकारचं दूध या गायींपासून मिळत नाही. वृद्ध, भाकड, अपघात झालेल्या गायी आहेत, त्यामुळे यांच्यावर होणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो. म्हणून
आज आपण सरकारकडे मागणी करावी, थोडी अनुदान द्यावं. त्या संदर्भामध्ये पण त्यांनी आज सकाळी सांगितलं आणि मी सांगितलं की बा येणाऱ्या कालखंडामध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगमध्ये पण मी सदस्य असल्यामुळे लवकरच पुढच्या कालखंडामध्ये ज्याप्रमाणे कोकरे महाराजांनी सांगितले की महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये गोशाळा आत्महत्या झाली, येणाऱ्या पुढच्या 15 दिवसामध्ये गोसेवा आयोग महाराष्ट्रातल्या 200 तालुक्यामध्ये एका तालुक्यातील एका गोशाळेला 25 लाखाची योजना देत आहे आणि जवळपास 50 कोटी रुपयाचं अनुदान पुढच्या 15 दिवसामध्ये गोशाळांना मिळेल. अशा प्रकारची योजना गोसेवा आयोगाच्या माध्यमातून आहे. अन्य राज्याप्रमाणे गोसेवा आयोगामध्ये गोशाळांना आर्थिक मदतचं बजेटचं पण प्रावधान आमचं सुरू आहे आणि या बजेटमध्ये ते प्रावधान होण्याची शक्यता साधारणतः 250 कोटीच्या जवळपास आहे. हे सर्व होत असताना गोशाळा महासंघाच्या याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. सगळ्या गोशाळांना एकत्र करणे, सरकारला त्याच्याबद्दल बाध्य करणे, सरकारवर दबाव आणणे आणि म्हणून जी संघटना महेंद्रभाईंनी या महाराष्ट्रामध्ये उभी केली ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते उभे आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय प्रकाश महाराज पण आहेत. वारकरी संप्रदायाच्या ज्या सगळ्या साधू संतांना एकत्र करून आज वारकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर एक चांगलं संघटन त्यांनी उभं केलेलं आहे. आणि आज मी सांगू इच्छितो की वारकरी संप्रदायाचे जवळपास 100 वारकरी महाराज गोशाळा चालवतात आणि आज वारकरी संप्रदायाच्या जवळपास 100 महाराजांच्या गोशाळा आहे आणि चांगल्या प्रकारे गोशाळा त्या चालतात. ज्याप्रमाणे भगवान कोकरे महाराज प्रवचन कीर्तन करून गोशाळा चालतात, अशा आदरणीय प्रकाश महाराजांच्या नेतृत्वामध्ये 100 वारकरी आपली गोशाळा चालवतात. छोट्या मोठ्या चांगल्या प्रकारे गोशाळा सुरू आहे, अशा प्रकारचं त्यांचं काम आहे. दुसरे आमचे उद्धवजी आहेत जे पंचगव्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रशिक्षक आहेत. स्वतः दर महिन्याला त्यांचं गाव आहे शेगावजवळ, तिथे प्रशिक्षण ते देत असतात आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त गोशाळांनी स्वावलंबी व्हावं या दृष्टीने एक प्रयत्न सुरू आहे आणि त्या दृष्टीनं पुढच्या कालखंडामध्ये सगळ्या गोशाळा सक्षम व्हाव्या, चांगल्या व्हाव्या हा एक मोठ्या प्रमाणावर एक प्रयत्न आमचा सुरू आहे. आणि त्या संदर्भामध्ये हा एक संमेलन त्याचा एक टप्पा होता आणि या पुढच्या कालखंडामध्ये या संमेलनासारख्या माध्यमातूनच अनेक गोशाळांना सक्षमीकरण होईल, एक चांगली संघटना निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तसेच मी पुढे विनंती करेन आदरणीय उद्धवजी नेरकर साहेब, प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व, शिदे साधे, जी माणसं वरून खूप मोठी दिसतात ती आतून खूप छोटी असतात आणि जी माणसं वरून खूप छोटी दिसतात ती आतून खूप मोठी असतात आणि म्हणून त्यांचं अंतःकरण हे प्रचंड व्यापक आहे. सर्वांबद्दलचं, प्राणीमात्राबद्दलचं प्रेम आणि या देशामध्ये काहीतरी चांगलं निर्माण व्हावं. पूर्वी लोक फक्त गाईच्याकडं दूध याच विषयाने पाहायचे, पण आता दुधाच्या पलीकडे सुद्धा आपण गाई संगोपनासाठी जाऊ शकतो आणि म्हणून शेकडो प्रोडक्ट त्यांनी पंचगव्यापासून निर्माण केले आहेत. धूपबत्ती असेल, अगरबत्ती असेल, अनेक ते सगळं तेच सांगतील त्यांचं. तर त्याच्यामुळं मी त्यांना निमंत्रित करतो, त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं मनोगत मार्गदर्शन करा. सर्वांना नमस्कार. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, मंचावर उपस्थित हरिभक्तपरायण प्रकाश महाराज, श्रद्धेय महेंद्रभाई संगोई, कॅप्टन सर, आमचे सहकारी आयोगाचे सन्मान्य सदस्य ज्यांनी पंचगव्यामध्ये PhD केलेली आहे असे आदरणीय डॉक्टर सुनीलजी सूर्यवंशी, आपल्या या पवित्र पावन भूमीमध्ये ज्यांच्या गोशाळेमध्ये आपला हा कार्यक्रम होत आहे, या गोशाळेचे सन्माननीय अध्यक्ष संजयजी पांडे, मागे बसलेले आदरणीय पाटील सर, सर्व पत्रकार बंधू, ज्येष्ठ गोसेविका वैशालीताई कुलकर्णी, ज्येष्ठ गोसेवक अनंतरावजी वझे, सोबतच सर्व शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी बंधूंनो,
संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, वह पथ क्या पथिक जिसपे बिखरे शूल न हो, वह पथ क्या पथिक जिसपे बिखरे शूल न हो, नाविक की धैर्य कुशलता क्या जब धाराए प्रतिकूल न हो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हरिभक्त परायण भगवान महाराज कोकरे यांनी त्यांची संपूर्ण टीम या परिसरामध्ये जवळपास 1100 गोमातांचं संगोपन करत आहेत. साधं सोपं काम नाही. मी जर कोणाला म्हटलं की दादा 5 गाई वागवतो का, 5 गाई घरी सांभाळतो का, त्याचे उलट 5 प्रश्न मला येतात. शेण कोण काढेल, गोमूत्र कोण काढेल, चरायला कोण घेऊन जाईल, तिचं दूध कोण काढेल, त्याचा खर्च कोण देईल, असे 5 प्रश्न समोर येतात. मग ज्या अर्थी आपण गाईला गोमाता म्हणतो, तिच्यामध्ये 33 कोटी देवी देवता आहे असं म्हणतो, तर माझ्या मते माझ्या 10 वर्षाच्या अनुभवामध्ये मी असं समजतो, आपण गाईला जगवत नाही, गाय आपल्याला जगवते. याचं प्रत्यक्ष मी अनुकरण करतोय, प्रत्यक्ष प्रशिक्षण देतोय. त्याच्यामुळे आपल्याला गाई जगवायचं काम नाही, गाय आपल्याला जगवते. ती कशी जगवते, मागे 70 वर्षाच्या कुलकर्णीताई बसलेल्या आहेत, त्या कदाचित तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं सांगू शकतील. सोलापूरला राहतात. जवळपास 4 वर्षापूर्वी 700 किलोमीटरचा प्रवास करून 3 महिना जेव्हा प्रशिक्षणाला येतात तेव्हा आम्हाला अत्यानंद होतो. पोस्टामध्ये सरकारी सर्व्हिसला होत्या, कोणत्याही गोशाळेचं अनुदान घेत नाहीत किंवा कोणत्याही दानदात्याचं अनुदानाची अपेक्षा करत नाहीत. स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर होण्यासाठी जलमला सुरभी सेवा बहुउद्देशीय संस्थेमध्ये येऊन प्रशिक्षण घेऊन शुल्क देऊन प्रशिक्षण घेतात, फ्रीमध्ये नाही. आणि 100 गोमातेचं त्या संगोपन करतात, पालन पोषण करतात, आपल्या गोशाळेला आत्मनिर्भर करतात. असे महाराष्ट्रामध्ये जवळपास 100-150 गोशाळा आहेत ज्या स्वावलंबी झालेल्या आहेत, ज्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी होतात. मित्रांनो, बरेच शाळकरी विद्यार्थी आहेत, त्यांना कदाचित गाय हा विषय लवकर समजत नसेल, पण शालेय विद्यार्थ्यांसाठी एक मी सूचना देतो. ती सूचना संस्कृत श्लोकाच्या माध्यमातून समजावून सांगतो. ती संस्कृतची सूचना किंवा संस्कृतचं सुभाषित असं आहे, काकचेष्टा बकोद्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. विद्यार्थी लहान असो किंवा मोठा असो, या 5 गोष्टी जर त्यांनी आत्मसात केल्या तर जीवनामध्ये तो कधीच मागे येणार नाही. काकचेष्टा म्हणजे काय? कावड्यासारखी चेष्टा असायला पाहिजे. मनुष्याचं जीवन कितीही मोठं हो, पण चेष्टा असायला पाहिजे. आपल्या गोरक्षणासाठी, आपल्या गायीसाठी, आपल्या उत्पादनासाठी किंवा आपल्या व्यवसायासाठी जर काही कावड्यासारखी चेष्टा करायची काम पडलं तर आपल्याला ते कुठून तरी घेता आलं पाहिजे. भगवान महाराजांच्या इथे चांगली काही संकल्पना असेल त्यांच्या डोक्यामध्ये, तर ती आपल्या गोशाळेमध्ये कशी राबवता येईल याच्याविषयी चेष्टा असायला पाहिजे. तुम्ही बघत असाल, कावळे, तुम्ही जेवणाचं ताट घेऊन अंगणामध्ये बसा, कावळे लगेच तुमचं लक्ष विकेंद्रित म्हणजे लक्ष बाहेर भटकून तुमच्या ताटामधला अन्नाचा कण किंवा अन्नाचा तुकडा कसा हिसकावण्याचा प्रयत्न करतील. तशी चेष्टा विद्यार्थ्यांची असायला पाहिजे. बकोध्यानम, विद्यार्थी दशेमध्ये बगड्यासारखं ध्यान असायला पाहिजे. एकाग्र, कोणतीही गोष्ट करायची तर एकाग्र मन लावून करायची. शाळेचा अभ्यास असो, व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल तर एकाग्र होऊन, गोसेवा करायची असेल तर मन लावून करायचं. करायचं आहे ना आपल्याला, मन लावून करायचं. हजारो समस्या येतात, आम्हाला माहिती आहे. आमचे अनंतरावजी इथे बसलेले आहेत. हजारो समस्या यावामध्ये गोसेवा करतात, पण मनापासून करतात, एक ध्येय गाठून करतात. तिसरं आहे, पहिलं काकचेष्टा बकोध्यानम, तिसरी श्वान निद्रा. श्वान म्हणजे कुत्रा. अनोळखी गावामध्ये जा, रात्री बेरात्री जा, अलर्ट असतात, लगेच भुंकतात. म्हणजे आपल्या परिसराचं, आपल्या मालमत्तेचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला सजग राहावं लागेल. गोमातेचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला सजग राहावं लागेल. महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा आहे, पण कायदा जसा शासन तयार करते चांगल्यासाठी करताय, पण त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गोमातेची कत्तल होते. तर ती कत्तल कुठे सजग नागरिक म्हणून थांबवायची असेल तर आपल्याला कुत्र्यासारखं अलर्ट राहावं लागेल, लक्ष ठेवावं लागेल. कोणती गाडी जात आहे, कोणाची सूचना असेल तर ते पोलीसपर्यंत आपल्याला ती सूचना द्यायला पाहिजे. आणि
शेवटचे दोन आहे काकचेष्टा गोकोद्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी. विद्यार्थी दशेमध्ये थोडासा अल्पाहार घ्यावा आणि बाहेर शिक्षणासाठी जायचं असेल तर बाहेर शिक्षणाला जायची तयारी असायला पाहिजे. हे विद्यार्थी आहेत म्हणून 5 गोष्टी मला लहानपणच्या आठवल्या म्हणून सांगितल्या. आता मूळ मुद्द्यावर येतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये गोवंश सुधार नावाचा अध्याय लिहिला आहे. विद्यार्थ्यांना कदाचित हा विषय माहिती नसेल, कारण आमच्या विदर्भामधले फार मोठे संत होऊन गेले ज्यांनी संपूर्ण गावाला आदर्श करायचं असेल तर ग्रामगीता नावाचा एक फार मोलाचा ग्रंथ आपल्या समोर दिलेला आहे. त्या अध्यायामध्ये 14व्या अध्यायामध्ये राष्ट्रसंतांनी फक्त एक अध्याय गोमातेवर लिहिलेला आहे. त्याला नाव दिलं आहे गोवंश सुधार. आणि या गोवंश सुधार या अध्यायामध्ये राष्ट्रसंत म्हणतात, अहो ही निसर्गाचीच रचना, समजवलीच पाहिजे सर्व जना, खाद्याची होते खत जाना, खतापासून खाद्योत्पत्ती. आज सर्वजण बघत असाल, लहान लहान मुलांना कॅन्सर होतो. भटिंडापासून दिल्लीपर्यंत कॅन्सर स्पेशल नावाची ट्रेन चालते. आपल्या अन्नधान्यापर्यंत 0.04 मिलीग्रॅम मध्ये व्यक्ती विष खातो. आणि हरित क्रांतीच्या नावाखाली आपण 40-50 वर्षापूर्वी हजारो लाखो टन आपण युरिया आयात केला. आणि या युरियाच्या माध्यमातून ते विष त्या शेतीमध्ये गेलं, शेतीमधून अन्नधान्यामध्ये गेलं आणि अन्नधान्यामधून शरीरात गेलं. मग एकीकडे सरकार आपल्या रासायनिक खतासाठी सबसिडी देते. मग शासनाच्या असं लक्षात आलं की आपण गोमातेकडे यायला पाहिजे, पुन्हा आपण गाईकडे यायला पाहिजे, पुन्हा आपण गावाकडे यायला पाहिजे. मग 2012 पासून शासनाने सेंद्रिय शेतीची योजना जाहीर केली, सेंद्रिय शेतीचं धोरण ठरवलं. आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गटाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या बचत गटाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या गोशाळांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचा त्यांनी एक प्रकल्प राबवला. आता हे सर्व करत असताना शासनाने धोरण आखलं, सर्व झालं, पण सेंद्रिय शेती करत असताना तुमची गोमाता असल्याशिवाय कोणतंच खत तयार होणार नाही. त्याच्यासाठी गाय असणं आवश्यक आहे. आणि गाय ज्या वेळेस होत्या, मला आठवते मी लहान जेव्हा होतो आणि तेव्हा श्रीमंतीचं एक लक्षण व्यक्ती ओळखत होता. आज जर आपण श्रीमंतीची परिभाषा केली तर यांच्याकडे गाडी आहे, यांच्याकडे पैसा आहे, यांच्याकडे संपत्ती आहे, यांचे मुलं चांगले आहेत, अशांना आपण श्रीमंत समजतो. पण पूर्वी एक प्रथा होती, आजही ती खेड्यापाड्यामध्ये प्रचलित आहे. ती प्रथा काय होती की ज्याच्या घरी जास्त गोधन म्हणतोय मी, ज्याच्या घरी जास्त गोधन त्याला सर्वात श्रीमंत समजला जायचं असेल, समजल्या जात होतं. पण 40-50 वर्षापूर्वी आपण जेव्हापासून इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर आलो आणि इंग्रजांनी जेव्हा आपल्याला गुलाम केलं, त्यावेळेस इंग्लंडची महाराणी होती लॉर्ड व्हिक्टोरिया. आणि व्हिक्टोरियाने असं जाणलं, त्याच्या लॉर्ड मेकॅले नावाच्या एका अधिकाऱ्याला महाराष्ट्रामध्ये पाठवलं, भारतामध्ये पाठवलं. आणि भारताला जर गुलाम करायचं असेल तर त्या लॉर्ड मेकॅलेला सांगितलं, तू संपूर्ण भारतवर्ष बघून ये आणि भारताला आपल्याला गुलाम करायचं आहे तर इथली काय काय कमजोरी आहे ते पाहून ये. लॉर्ड मेकॅले जवळपास 2 वर्ष भारतामध्ये हिंडला. कन्याकुमारीपासून गुजरातपर्यंत, अहमदाबादपर्यंत, कर्नावतीपर्यंत इकडे, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, आपल्या हिमाचलपासून इकडे आसाम, पूर्ण भारताचं 2 वर्ष त्यांनी सर्वे केला, संरक्षण केलं. त्यावेळेस आपणास माहिती असेल की आपली जी शिक्षण पद्धती होती ही गुरुकुल आधारित होती. आताची शिक्षण पद्धती ही लॉर्ड मेकॅले आधारित आहे. आणि गुरुकुल शिक्षण पद्धती जी होती ती जवळपास त्याला आपल्याला पूर्ण जीवन जगण्याचं कौशल्य कसं आत्मसात करायचं हे गुरुकुलामध्ये राहून शिकवल्या जात होतं. घराच्या बाहेर आपल्याला येऊन गुरुकुलामध्ये राहून तिथे प्रात्यक्षिक व्यवहारासह सर्व गोष्टी शिकवल्या जात होत्या. आणि इथला जो दुसरा पार्ट जो आपला मजबूत होता तो इथला कृषी व्यवस्थेचा पार्ट, आणि त्या कृषी व्यवस्थेला आधार होता गोमातेचा. मग लॉर्ड मेकॅलेने 2 वर्ष अध्ययन केलं. परत जाऊन तेव्हा जो लॉर्ड महाराणीला व्हिक्टोरियाला जेव्हा आपला रिपोर्ट देतो तेव्हा तो सांगतो, जर भारताला आपल्याला गुलाम करायचं असेल तर इथल्या 2 पद्धती आपल्याला नष्ट करायच्या आहेत. त्याच्यातली पहिली सर्वात प्रामुख्यानं जी गोष्ट नष्ट करायची आहे
ती इथली गोमाता नष्ट करायची आहे आणि गोमाता नष्ट करायचं काम एखाद्या विशिष्ट धर्माला द्यायचं आहे आणि त्याच्यामुळे त्या धर्मामध्ये वाद होतील, भांडण होतील, तंटे होतील आणि त्या तंट्याचा भांडणाचा फायदा आपण घेऊ आणि आपण इथे साम्राज्य स्थापित करू. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, इथले गुरुकुल नष्ट करायचे आहे. गुरुकुल नष्ट करण्यासाठी त्यांनी त्यांची शिक्षण पद्धती थोपवली, त्याला आपण लॉर्ड मेकॅले शिक्षण पद्धती म्हणतो. आणि बंधूंनो, आज आपण स्वातंत्र्य येऊन जवळपास 75वा गणतंत्र दिवस काल 26 जानेवारीला साजरा केला आहे आणि 75वा गणतंत्र दिवस साजरा करून ह्या दोन्ही गोष्टीची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. आपल्या भारतामध्ये फार महान गोभक्त होऊन गेले ज्यांनी हा लढा चालू ठेवला. फार संत मंडळी, वारकरी मंडळी या भारतामध्ये होऊन गेली, त्यांनी हा लढा चालू ठेवला. त्याच्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले आपले स्वातंत्र्यवीर किंवा ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो, महात्मा गांधींनी म्हटलं होतं, माझ्या जीवित असताना जर भारताला स्वातंत्र्य मिळालं तर मी सर्वात पहिले गोहत्या बंदीसाठी कायदा आणेल. पण दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि ती गोष्ट आजपर्यंत लागू नाही झाली. संयोगाने भारतामध्ये गोसेवकांच्या अनुभवांचं आणि गोसेवेचं कार्य करणारे काही राज्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे काही प्रांतामध्ये गोसेवा आयोग लागू झाला, गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू झाला. पण जोपर्यंत गायीचं धार्मिक, आर्थिक, सामाजिक आणि वैज्ञानिक महत्त्व आपल्या माध्यमातून सजग नागरिक म्हणून लोकांपर्यंत पोहोचणार नाही किंवा आपण ते अंमलात आणणार नाही, तोपर्यंत गाय वाचणार नाही. आता दुसरा मुद्दा असा आहे, गायी जगल्या पाहिजे. आपण जर म्हणतो श्रीमंतीचं लक्षण गोधन आहे, तर मग हे गोधन गोशाळेमध्ये असायला पाहिजे का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. गोशाळेमध्ये गोधन नसायला पाहिजे याचा मी विरोधक आहे. गायीचं मुख्य स्थान जे आहे हे शेतकऱ्याचं घर आहे, ज्याच्यामुळे शेण मिळेल, ज्याच्यामुळे गोमूत्र मिळेल, ज्याच्यामुळे दूध मिळेल, ज्याच्यामुळे दही मिळेल, ज्याच्यामुळे तूप मिळेल आणि या पंचगव्यापासून सर्व रचना निसर्गसृष्टीची व्यवस्थित राहील. 40-50 वर्षापूर्वी हरभऱ्याच्या, धानाच्या, त्याच्यानंतर गव्हाच्या कितीतरी हजारो व्हेरायटी होत्या, आज आपल्याला नाही पाहायला मिळत. स्वातंत्र्यानंतर आपण शेतीमध्ये जसं परस्परावलंबी झालो तसंच प्रत्येक बाबतीमध्ये परस्परावलंबी झालो. आज तुम्ही बघताय, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण प्रत्येक वस्तूमध्ये दुसऱ्यावर अवलंबून आहे. मग तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये हा सुद्धा उल्लेख करून ठेवलेला आहे, अहो ग्रामराज्याची रामराज्य, स्वावलंबन हेची स्वराज्य, बोलिले महात्मा विश्वपूज्य, प्रयास त्याचा सुंदरम. अगोदरची जी आपली ग्रामीण संरचना होती ही स्वावलंबी होती, त्यांना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहावं लागत नव्हतं. मला आठवते, मी लहान असताना भरपूर गोष्टी अन्नधान्याच्या स्वरूपात व्यवहार चलन होत होतं. फक्त मीठ किंवा 1-2 वस्तू जर सोडल्या तर त्या विकत आणायचं काम पडत होतं, बाकी सर्व वस्तू आपल्या गावामध्ये उपलब्ध होत्या. आजची जर कल्पना केली तर आपण बघतो, सकाळी उठल्यापासून पेस्ट वापरण्यापासून जी आपली सुरुवात होते तर रात्री झोपताना गुड नाईट सारख्या विषारी वस्तूंनी आपला समारोप होतो. जेवणामध्ये आपलं अन्नधान्य सर्व विषमुक्त आहे. आपल्या परिसरामध्ये आपल्या वापरण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये सर्व एक प्रकारचं जहर विखुरलेलं आहे आणि हे जहर आणि हे जर आपल्याला आजीवन स्वास्थ्य या संकल्पनेमध्ये जगायचं असेल तर गोमातेच्या शरण गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण आज बघतो आपण, हे जाहिरातीचं युग आहे आणि पंचगव्य आधारित उत्पादनामध्ये हजारो उत्पादनं असे आहेत जे सहज तयार होऊ शकतात आणि त्याला रॉ मटेरियल फार स्वस्त लागते. जी गाय देते, जीवनभर देते, पंचगव्य 5 वस्तू देते, बछडा आहे, शेतीसाठी बैल आहे, सर्व वस्तू देते आणि जीवनपर्यंत देत असताना सुद्धा मेल्यावर म्हणजे तिचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर तिला जिथे आपण गाळतो त्या ठिकाणी समाधी खत तयार होते. ते समाधी खत 1 एकरसाठी पर्याप्त आहे. म्हणजे आपण धार्मिक दृष्टीने जरी गायीला गोमाता म्हणतो, पण वैज्ञानिक दृष्टीने तिचं किती महत्त्व आहे हे जेव्हा भारतातर्फे गोमूत्राच्या अर्काला 5 US आणि अमेरिकन पेटंट मिळतात त्यावेळेस त्याचा आपल्याला महत्त्व समजते. भारतातली आजीवन स्वास्थ्य चिकित्सा प्रणाली ही जशी आपण समजतो, जसं योग असेल, आयुर्वेद असेल, पण आपण त्याला सहजासहजी स्वीकार करत नाही. भारतातील चिकित्सा पद्धतीचा विदेशामध्ये योग म्हणून जेव्हा ती जाते आणि योगा म्हणून जेव्हा परत येते तेव्हा त्याला आपण सहज स्वीकारतो.
आपल्याला ह्या गोष्टी जाहिरातीच्या माध्यमातून वारंवार हॅमरिंग होतात. आता इथे लहान मित्र विद्यार्थी बसलेले आहेत. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, किती जण हाताने मंजन करतात? कोणी आहे करणार? त्याला हात वर करा. आहे? हाताने मंजन करा. हाताने मंजन करताय म्हणजे कोणीच नाही आहे. ताई आहे एक, ते दिसतात. तर आता दुसरा प्रश्न मी विद्यार्थ्यांना असा विचारणार आहे की जर तुम्ही ब्रशनी पेस्ट करत असाल, ब्रश वापरून जर तुम्ही दात स्वच्छ करत असाल तर तुमचे दात साफ होतात काय? सांगा. होतात? बरं, दात साफ व्हायला पाहिजे की हिरड्या साफ व्हायला पाहिजे? हिरड्या मजबूत व्हायला पाहिजे. आपण बिल्डिंग बांधतो, ही बिल्डिंग आहे, गोशाळेची वस्तू आहे, याचा पाया जेवढा खाली जाईल तेवढी ती बिल्डिंग मजबूत राहील. मग आपल्या हिरड्या मजबूत व्हायला पाहिजे की दात मजबूत व्हायला पाहिजे? हिरड्यावर तुम्ही ब्रश चालवता का? तुम्ही दातावर ब्रश चालवता ना, हिरड्यावर चालवता का? मग तुमचे दात साफ होतात की हिरड्या मजबूत होतात? फक्त दात साफ होतात. आणि तेही 36 डिग्रीच्या अँगलमध्ये ज्या जाहिराती येतात आणि त्याचं आपण अनुकरण करतो. 90% येणाऱ्या टीव्हीवरच्या जाहिराती ह्या सर्व बोगस आहे, खुलं चॅलेंज आहे. फेअर अँड लवली जर आपण वापरतो आणि त्यांनी जर 8 हप्त्यामध्ये गोरं होत असेल तर दक्षिण भारतीय बंधू भगिनी अजून गोरे का नाही झाले? बरोबर आहे का? गोरे झाले आहे का? ज्या गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहे, हळद असेल, मुलतानी माती असेल, हे लावल्यानं नैसर्गिक त्याला त्वचेला उजाळा येईल, ती फेअर अँड लवलीमध्ये येत नाही. आणि हे सर्व प्रत्येक वस्तू गाईच्या शेण गोमूत्रापासून तयार होते. जवळपास 1000 वस्तू सांगतोय मी. आता त्याच्या पुढे झालं. तुम्ही सर्व मॉडर्न विद्यार्थी आहात. यूट्यूब, गुगलचा हा जमाना आहे. आता मागे जपानमध्ये एक घटना झाली. त्यांनी जे रॉकेट लॉन्च केलं ते बायोगॅसच्या ऊर्जेवर त्यांनी उडवलं आहे. म्हणजे आपण कुठपर्यंत पोहोचलो आहे? तर गायचं एवढं वैज्ञानिक महत्व आहे. कॅन्सर सारख्या बिमाऱ्या जर गोमूत्र अर्कांनी चांगल्या होतात तर यापेक्षा अजून काय असू शकते? गायच्या शेणाने जर घर सारवलं तर 90% संसर्गजन्य बिमाऱ्या होत नाही. जे लोक या कोविडच्या कालावधीमध्ये गायीच्या सानिध्यामध्ये होते, एकालाही कोविड झालेला नाही आहे. हे मी ओपनली सांगतो. याच्यावर सर्वे पण गव्हर्नमेंटने केलेला आहे की जो व्यक्ती गायीच्या सानिध्यामध्ये होता त्याला संसर्गजन्य बिमारी कोविड बिलकुल झालेली नाही. आपल्या गोशाळेत कुणालाच नाही झाली 25 पैकी. महाराज भरपूर ठिकाणी आहे. जो व्यक्ती गायीच्या सानिध्यात झालेला आला त्याला कोविड झालेला नाही. 90% बिमाऱ्या गायीच्या शेणाने सारवल्याने त्या बिमाऱ्या होत नाही. एक थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगतो जे प्रत्यक्ष मी अनुभवलं आहे. महेंद्र भाई जी, हमने एक धूप बत्ती जो गाय के गोबर से बनाई थी उसका परीक्षण NBRI लखनऊ के लिए भेजा था. लखनऊमध्ये याची एक मोठी प्रयोगशाळा आहे आणि धूपबत्ती जी आपल्या गाईच्या शेणापासून त्या वैशालीताई बनवतात तशीच धूपबत्ती आपण बनवतो. आणि ती धूपबत्ती परीक्षणासाठी जेव्हा आपण पाठवली आणि नेहमी वारंवार लखनऊला जेव्हा जाणं येणं झालं तर त्या अधिकाऱ्याशी परिचय झाला. त्याचं नाव होतं डॉक्टर गोविंद कुमार वर्मा. सध्या आहे जिवंत. तर ही 8 वर्षापूर्वीची घटना आहे. मी वारंवार त्यांना ते पहिले पत्रव्यवहार केला, नंतर 1-2 वेळ भेटायला गेलो. 3ऱ्या-4थ्या वेळ मी जेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटलो त्यांना माझे रिपोर्ट मागितले की धूपबत्तीमध्ये नुकसानदायक एखादी वस्तू आहे का? तर त्यांनी सांगितलं मला ते तुम्ही रिपोर्टमध्ये बघू शकता. पण मी म्हटलं तुम्ही थोडक्यात समजावून सांगा मला. तर त्यांनी मला एक चांगलं उदाहरण दिलं जे सर्वांना कदाचित माहिती असेल. गायीच्या शेणामध्ये विष आणि विषाणू नाश करण्याची क्षमता आहे. याची जी प्रत्येक गावामध्ये आपण हे अनुभवलेलं आहे. त्यांनी मला उदाहरण काय सांगितलं, गावातील परिवारातील एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबातला प्रमुख जेव्हा त्या प्रेताच्या समोर जात असतो, त्या प्रेताच्या समोर एक मडगं असते. काय म्हणतात त्याला इकडे? मडकच म्हणतात. मटका असतो आणि त्या कुटुंबातला प्रमुख व्यक्ती जो असेल मोठा करता धरता तो हाती पकडतो. त्याच्यामध्ये गोवरी असते आणि गोवरी ती जाळलेली असते आणि मृत झालेल्या व्यक्तीवर किंवा त्याच्या शरीरावर हजारो प्रकारचे, करोडो प्रकारचे बॅक्टेरिया, सूक्ष्मजीव असतात जे स्वस्थ व्यक्तीवर येण्याचा धोका असतो. त्याच्यामुळे
आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या काही सण त्योहार उत्सव आहे हे सर्व धर्माला लागून आहे. तर त्यांनी मला जे सांगितलं, तर जो व्यक्ती समोर ते गाडगं घेऊन चालतो, मटकं घेऊन चालतो, त्याच्यामध्ये धूर असतो आणि गायीची गोवरी जाळलेली असते. गोवरी जाळल्याने त्याचं म्हणणं असं होतं की मेलेल्या व्यक्तीच्या शरीरावर जेवढे जीवाणू असतात ते स्वस्थ व्यक्तीच्या शरीरावर येऊ नये त्याच्यासाठी ते ऑब्स्टॅकलचं काम करतात. आणि ही म्हणजे अगोदरपासून चालत आलेली परंपरा आहे. त्यामुळे तुमच्या दुब्बत्तीमध्ये मानव शरीराला हानिकारक अशी कोणतीही गोष्ट नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत जा म्हणे. असे भरपूर सारे उदाहरण आहेत. ग्रामीण भागामध्ये एक अजून प्रयोग करतात, गाईच्या गोरीवर कडुलिंबाचा पाला टाकून मच्छर पळवण्याचा एक उपयोग होतो. आपण गोशाळेमध्ये करतो, शेतामध्ये अग्निहोत्राच्या स्वरूपात पण काही जण करतात. त्याच्यानंतर आपण आता ही जी चप्पल घालतोय ती चप्पल गाईच्या शेणापासून बनत आहे. त्याच्यानंतर तुम्ही अशी कोणतीही वस्तू सांगा, त्याला मी सांगतो ते गाईच्या शेणापासून तयार होते की नाही. बाकी दूध, दही आणि बैल हे या तीनची मी गोष्ट अजिबात केली नाही अजून, ते बोनस आहेत. फक्त शेण गोमूत्राचा इथे उल्लेख करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सांगा की तुम्ही एखाद्या गोष्टीची कल्पना करा, ते मी सांगतो तुम्हाला शेणापासून तयार होते की नाही. कोणती वस्तू सांगा, आठवते कोणाला? दैनंदिन वापरात येणाऱ्या सांगा, कोणती वस्तू सांगा ना, सांग. अगरबत्ती मध्ये एक चांगला मुद्दा त्यांनी काढलेला आहे, मी मुद्दाहून सांगतो. हिंदू धर्मामध्ये जी अगरबत्तीमध्ये काडी असते ती काडी बांबूची असते आणि मृत झालेल्या व्यक्ती बरोबर जो बास असतो तो आपण परत आणत नाही. म्हणजे त्याला एक धार्मिक दृष्टिकोन आहे की ती काडी वापरू नये. तर आता यांनी जी अगरबत्ती सांगितली, अगरबत्तीवर पर्याय आहे धूपबत्ती, जी गाईच्या शेणापासून सहज तयार होते. बरोबर. अजून दुसरी अगरबत्ती झाली. दुसरं साबण वापरताय ना, पियर्स. बरोबर, ते गाईच्या शेणापासून तयार होते. पियर्स पेक्षा चांगलं तयार होते, इथे पण आहे. दुसरं सांगा. अरे 100,000 वस्तू वापरतो आपण. बोलायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी बोलायला पाहिजे. नाही, चला काही हरकत नाही. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की बा एवढ्या लोकांसमोर आपण काय सांगावं, काही हरकत नाही. तर म्हणण्याचं तात्पर्य एवढं आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये पण एक म्हण आहे, ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी कमी काय किंवा विठ्ठलाचे पाय. तर ज्यामुळे जोपर्यंत आपल्या घरी गोवंश होता तोपर्यंत व्यक्ती सुखी होता, तोपर्यंत आपण धन संपन्न होतो, तोपर्यंत आपण एकदम व्यवस्थित होतो. तुकडोजी महाराजांनी याविषयीचं फार चांगलं साहित्य उपलब्ध करून दिलं आहे. त्याच्यामध्ये गाईचं महत्व सांगताना तुकडोजी महाराज एका अध्यायामध्ये म्हणतात, शेतीसाठी हवा गोवंश, गो रसू का इतका 90 सत्वांश अन्न शुद्ध, म्हणून गोवंश सुखी होता, तोवरी नव्हती दरिद्रता, नव्हती ऐसी विपुलता रोग राहायची. आता आपण बघतो लहान लहान मुलांना कॅन्सर होतो, लहान लहान मुलांना डायबिटीज होते, लहान लहान मुलांचे केस पांढरे होतात. हे कशासाठी आहे, कशामुळे होते, त्याचं कधी आपण आकलन केलं नाही. आपली जीवन जगण्याची जी पद्धती आहे ही चुकीची झाली आहे. पहिले सूर्योदयापूर्वी आपण जागरण करत होतो, म्हणजे जेवण झाल्यानंतर 3 तासाचा गॅप असताना आपण आराम करत होतो. आता पूर्ण दिनचर्या उलटी झाली आहे आणि या दिनचर्यामुळे, खानपानमुळे, सर्व व्यवस्थेमुळे आपण निरोगी बनत चालला आहे. मग एकीकडे शेतकरी म्हणून मी जर त्या शेतीमध्ये हजारो क्विंटल रासायनिक खत टाकत असेल आणि पैसा आपल्या मुलाबाळांसाठी, पत्नीसाठी कमावत असेल आणि त्यांना जर शेतीमधलं विष खाऊ घालत असेल, तर याच्यापेक्षा मोठं पाप कोणतं असेल. त्याच्यामुळे परत गायीकडे या, शेतीकडे या, सेंद्रिय शेतीकडे या. ही चळवळ शासनाने जरी चालू केली असेल, पण याला आपल्याला आत्मसात करायला प्रत्येकाच्या घरी एक गाय असली पाहिजे. गायीचं मुख्य स्थान जे आहे हे गोशाळेमध्ये नसून शेतकऱ्याच्या घरी आहे आणि गाय आहे तर सर्व आहे, अन्यथा काहीच नाही. वेळ असेल तर अजून भरपूर काही सांगू शकतो, पण मंचाची मर्यादा आहे, मंचाचे काही नियम आहेत. बाकी वक्ते पण आहेत, आदरणीय श्रद्धेय महाराज आहेत, महेंद्रभाईंना आपल्याला ऐकायचं आहे, सर्वांना ऐकायचं आहे. कधी आपला शेगावला दर्शनानिमित्त येणं झालं, छोटासा प्रकल्प आहे, तिथे पाहायला आवर्जून या. या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेच्या माध्यमातून इथे माझी पहिलीच भेट झाली. 3-4 वर्षापूर्वी महाराजांना
एक वेळ अचानक मी शेगाव रेल्वे स्टेशनला भेटलो होतो, त्यावेळेस पासून परिचय होता, अमरावतीच्या एका कार्यक्रमामध्ये परिचय होता. तर सर्वांचं हे सर्व चांगलं काम आहे, याला आपण विश्वगुरु जर करायचं असेल भारताला तर आपल्याला परत बॅक टू होम यावं लागेल. एवढेच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय रामकृष्ण हरी. काही विशेष रामकृष्ण हरी. आता या ठिकाणी आपल्याला प्रमुख मार्गदर्शन करणारे उद्धवजी नेरकर साहेब यांनी मार्गदर्शन केलं. सर्व विद्यार्थी मित्रांना मी विनंती करेन की आपलं भविष्य जर उज्ज्वल बनवायचं असेल तर आपल्याला देशी गाईकडे वळलंच पाहिजे. जेवढं जमेल तेवढं आपण आपल्या शेतीकडे, आपण आपल्या देशी गाईकडे, आपण आपल्या संस्कृतीकडे वळणं गरजेचं आहे. काम चालू आहे. कुठे लाईटचं? ठीक आहे, हरकत नाही. तोपर्यंत मी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याच्यासाठी काय लाईटची गरज नाही. आदरणीय महेंद्रभाई संगोई या ठिकाणी आहेत. यांना भाऊ आपण आपल्या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय नंदराज पुरस्कार देऊन, कारण 9,000 पेक्षा जास्त गायींचं त्या संगोपन करतात आणि म्हणून त्यांना राष्ट्रीय नंदराज पुरस्कार देऊन आम्ही गौरवत आहोत. महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण होईल आणि त्यांचा सन्मान पुरस्कार देऊन आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. महेंद्रभाई संगो यांना राष्ट्रीय नंदराज पुरस्कार. दादा मागून घे, मागून घे. आपण खऱ्या अर्थाने नंदराज. थोडा मागे ना. माता की जय. आम्हाला ते पुरस्कारांना बाळा. दिवेकर महाराज महाडवरून या ठिकाणी आलेले आहेत. तसेच राजेंद्र दादा बद्रिके हे सुद्धा महाडवरून या ठिकाणी आलेत. संजय भाऊ बालवडकर पुण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आमचे आदरणीय मोहनजी पाटील साहेब पुण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत. परिसरातल्या बऱ्याच, आज आमचे हल्लाळीकर महाराज हे कर्नाटक बिदरवरून या ठिकाणी आलेले आहेत. तर या सर्व मान्यवरांचं स्वागत करताना मी विनंती करतो आदरणीय महेंद्रभाई संगोई यांनी आम्हाला आशीर्वादपर मार्गदर्शन करावं. पुढचं सत्र जे आहे 3 ते 4 यावेळेस सुद्धा आपण बोलायचं आहे, परंतु आता आपल्याला महेंद्रभाई संगोईंचं 5 मिनिटात मनोगत घेऊन पुढच्या सत्रात ते सविस्तर आपल्याला मार्गदर्शन करतील. कारण लाईट नसल्यामुळे हा कार्यक्रम आपण पुढं हे करायचा आहे. आणि महेंद्रभाई संगोईंना विनंती करतो की आपण श्री संत ज्ञानेश्वर विद्यार्थ्यांनी सर्व शांत बसा जरा. भूमि को वंदन करते हुए इस संस्था के अध्यक्ष संजय जी पांडे जी, कोकड़े महाराज जी आज हमारे बीच में, वर्करी समाज के प्रकाश महाराज जी, सुनील सूर्यवंशी जी, उद्धव जी नरेकर और अतिथि विशेष और भाइयों बहनों और प्यारे बच्चे, यहाँ कोकण की भूमि में कोकड़े महाराज ने बताया कि कोई कत्ल खाना नहीं है, तो आने वाले दिनों में कत्ल खाना होगा क्या? नहीं, यहाँ नहीं, कभी नहीं होना चाहिए, क्योंकि अभी तो राम जी पधार गए घर पे। राम जी नहीं थे जब भी सब गौवंश रास्ते पे घूमते थे। अभी मेरे को लगता है राम जी घर में आ गए तो सारे गौवंश घर में आ जाएंगे, वैसे लोग तैयार होंगे। और ऐसे यहाँ पे जो गौ सम्मेलन रखा है 2 दिन का महाराज जी ने, मैं उनको वंदन करता हूँ
कि ये बच्चों को बुला के बच्चों में भी प्रशिक्षण मिलेगा तो आने वाले दिनों में यही क्रांतिकारी है और गाय को और गौवंश को बचा सकेंगे। और पत्रकार मित्रों, और हमारे बीच में पत्रकार मित्रों से भी सुबह मुलाकात हुई और ऐसी जगह पे हम आए। आज चिपलूणकर से 5-10 किलोमीटर के प्रवास करके आए। कोकण का विस्तार पत्थरी विस्तार है, उसके अंदर 1000 गौवंश को संभालना और आके मैंने पहला उनका दर्शन किया। सब मैं जहाँ जाता हूँ तो पहला गौवंश का दर्शन करता हूँ। सब कैसी व्यवस्था है, क्या क्या उसमें करना चाहिए और क्या उनको सीखना चाहिए। तो वो मैंने देखा, महाराज जी को भी 2-4 सूचन दिया है। और यहाँ पे ऐसे विस्तार में यहाँ संभाल रहे गौ माता को, तो आप सारे दानवीर दाता यहाँ पुणे से आए, सब अलग अलग जगह से लोग हैं, वो भी इनको सपोर्ट करें। हम लोग भी महाराष्ट्र में से, मुंबई में से, हमारा जैन समाज है, अभी पूरा ध्यान हमारा महाराष्ट्र की सब गौशाला पांजरापड़ के ऊपर है। और अभी 2-4 दिन पहले वालकेश्वर के अंदर भी हमने सारे गौशाला वाले 100 लोग आए थे, उनको भी पैसा बांटा। तो सारे गौवंश के लिए हम लोग एकत्रित करके पैसे दाताओं से और महाराष्ट्र में भेजेंगे। और मेरे को लगता है कि महाराष्ट्र के अंदर विनोबा भावे जी ने, जो अभी एक भाई साहब मिले, वो बैठे कहाँ पे गौशाला वाले, तो उन्होंने विनोबा भावे का सर्वोदयवादी आंदोलन में देवनार में जाते थे। तो मैं भी वो आंदोलन में, मेरी उम्र 25-27 साल की थी जब मैं वो आंदोलन में भी मैं जाता था, मेरा भी व्यक्तित्व रहता था। विनोबा भावे का जो प्रथम शिष्य था अच्युत काका, नाम सुना होगा, नहीं तो आप देखना। अच्युत काका वो विनोबा भावे के प्रथम शिष्य थे। और विश्व के अंदर सबसे बड़ा आंदोलन चला होगा तो देवनार कत्ल खाना का चला, 22 साल चला आंदोलन। सुबह इनको गौवंश को ऐसा जाने का 500 गौवंश रोज करते थे, उनको पुलिस आती थी, अरेस्ट करती थी, एक कोठड़ी में बैठाती थी और गौवंश को वो लोग जाने देते थे। ऐसा 22 साल चला। 22 साल के जब मैं छोटा था तो मैं हमारे मंदिरों में इधर उधर जाके प्रार्थना करता था कि कभी ऐसा दिन आएगा कि महाराष्ट्र में गौवंश हत्याबंदी हो जाएगी। और ये अपनी भाजपा की सरकार आई और देवेंद्र जी के ध्यान में आया और उन्होंने गौवंश हत्याबंदी का कानून पास किया। देवेंद्र जी ने कानून पास किया, 7-8 साल हो गया मेरे को लगता है, 2014 में 9 साल होने को आया। तो वो जब कानून पास किया तो रोज महाराष्ट्र के अंदर, महाराष्ट्र की मैं बात करता हूँ, मैं पूरा भारत घूमता हूँ, महाराष्ट्र के अंदर 10,000 गौवंश रोज के कटते होंगे शायद। जब भी अभी इनलीगली कटते हैं, लीगल सारे कत्ल खानों में बंद हो गए। ऐसे महाराष्ट्र में देवनार में जैसे 500 कटते थे, औरंगाबाद में कोई बड़ा कत्ल खाना है, स्लॉटर हाउस है, उधर जो कटते थे लीगली, जो 2-3 हज़ार कटते वो बंद हो गए। तो भी इनलीगली अभी भी कटते होंगे। तो आने वाले दिनों में हमको एक भी गौवंश हमारी महाराष्ट्र भूमि के अंदर न कटे, गौ माता न कटे, ऐसा हम लोग ध्यान में रखते हुए वो काम करना चाहिए। दूसरा मेरे विषय ऐसा ध्यान में आया कि अभी मैं इधर था तो इधर बोले कि इधर तो बारिश बहुत आती है, कोकड़े महाराज ने बताया। तो मैं ये बच्चों को बोलूँगा कि नौकरी में आप 25-50 हज़ार रुपया, लाख रुपया मिलेगा। 1 एकड़ अगर जो आपके पास ज़मीन है उसके अंदर गोबर के आधारित, और गोबर जो है हमने उसका, मेरे को 30-32 साल में, अभी 10 साल में मालूम पड़ा कि गोबर के अंदर जो ताकत है, कौन सी भी ज़मीन होवे 6 महीने के अंदर वो सोना बन जाती है। ऐसा इसके अंदर गोबर में प्रभाव है और उसकी थोड़ी ट्रीटमेंट है, ज़्यादा कोई कॉस्ट नहीं है। तो वो अगर 1 एकड़ ज़मीन जिसके पास है और उसको संभाले तो महीने का 1-2 लाख रुपया कमा सकता है। तो इतनी ताकत गोबर में है, गौवंश में है। और गोबर का जो गाय का जो दूध है, वो दूध आप मत समझो, उसको अमृत समझो। एक वो अमृत जैसा है, और वो जो अमृत घर के अंदर कोई बच्चे को एक कप में भी पिला दिया और उसको उसका रखा इतना कप पिला के भी, तो उसके अंदर सात्विक बुद्धि आएगी, उसके विचार सरणी, उसको माँ बाप को ज़िंदगी भर संभालेंगे, कोई आश्रम में नहीं भेजेंगे। और उसके बहुत सारी उसमें संत बनने का भी उसमें ये गाय का दूध से ही संत बन सकते हैं। तो इसमें बहुत सारा प्रभाव है। शिवाजी महाराज का देखो, गाय के लिए जब भी किसी के हाथ काटे थे, और गौवंश का हमारा शिवाजी महाराज थे, जब सब डरते थे लोग गाय काटने के लिए। लेकिन अभी तो जगह जगह पे गली गली में इनलीगली कट रही है। तो महाराष्ट्र में मैंने और बहुत सारा देखा। मैं अध्यक्ष बनने के नाते मेरा बहुत प्रवास हुआ, और छोटे छोटे लोग के गौ सेवा की इतनी उसमें प्रकल्प ताकत है कि वो गायों को बचाती है। अभी 2 माताजी बैठी है उधर, वो पोस्टमैन में काम करती है, और उसकी जो पेंशन आता है वो पेंशन में से गाय को बचा दे। मैं बोला ये तो आपका, ये देख के मैं
अपना वंदनीय है कि मैं इसको पूरे भारत में इसके वो लेवे तो सारे भारत में किधर गाय रास्ते पे किधर दिखे ही नहीं, ऐसे लोग संकल्प लेवे तो वो लेने जैसा, उनसे सीखने जैसा है। और आज बच्चों आए हैं तो मैं बच्चों को भी एक आह्वान करता हूँ कि आप गांव के अंदर प्लास्टिक में किधर प्लास्टिक न खाए, अपनी गौ माता उसका आप ध्यान रखना। और एक एक बच्चा क्या कर सकता है, एक एक आदमी क्या कर सकता है, बहुत सारा काम कर सकता है। हमने भी अकेले से चालू किया था तो पूरे चेंज होते देखने लगे। अभी बहुत सारी जगह पे पूरा चेंज है। दो चार गुजरात, महाराष्ट्र और राजस्थान में तो मेरा निरंतर प्रवास रहता है, तो उसमें मैंने देखा कि आने वाले दिनों में बहुत सारा इसका गाय माता का प्रभाव होगा। और गाय माता के जो अन्न विश्व के अंदर आप किधर भी मेरे को बताइए कि कोई अन्न पकाने का कोई फॉर्मूला सरकार ने या कोई किसने ढूंढा को दुनिया के अंदर, खाली गोबर और उसके कौन से भी समझो उसका गोबर है, उससे जो अन्न पकता है उससे कोई बीमारी नहीं होती है। और वो हमको आगे चल के ऐसी बीमारी न हो, अपने को कैंसर जैसी, अभी घर घर में कैंसर आ गया। हम बम्बई में देखते हैं 10 में से 3 घर में तो कैंसर घुस गया, उससे ज़्यादा बढ़ रहा है, बहुत स्पीड से बढ़ रहा है। तो उसमें भी मैंने महाराष्ट्र के गाँव वाले इधर भले 10 जन सुनते होंगे, लेकिन ध्यान से सुनो। मैं कोल्हापुर में एक जगह देखा था, जब बाढ़ आया तो मैं गया था उधर, तो आजू बाजू जो फैक्ट्रियां हैं, वो फैक्ट्रियां जो केमिकल का जो डस्ट जो नाले के अंदर जो जा रहा है, उसके आजू बाजू जो बस्ती है, वो बस्ती के अंदर किसको नॉलेज नहीं है। वो बस्ती से समझो 1 किलोमीटर लंबा भी वो पानी निकाल के पीता है, पीने के यूज़ करते हैं, तो पानी उसमें स्प्रेड होकर 4-5 किलोमीटर में वो गंदा तेजाब हो जाता है। जब केमिकल का पानी कुछ ऐसा केमिकल मिक्स होता है रिएक्शन, तो उसमें तेजाब होता है, और वो तेजाब पीने से घर घर में कैंसर था। ऐसे जो ऐसा नाला वगैरह रहता है, आजू बाजू बच्चे लोग रहते होंगे, तो वो पानी को आप चेक कराइए और बाद में पीने का करें। सब जगह वो सिस्टम रहती है, किधर भी कोई भी लैब, नहीं तो किस घर में घुस आएगा। आप आने वाली पीढ़ी को अगर बचाना है तो उसके ऊपर बहुत ध्यान देना पड़ेगा। और महाराष्ट्र में वगैरह अपना बहुत सारा अभी भी कुछ ऐसा जानकारी लोगों को नहीं है, तो वो पर्यावरण का भी, जैसे गौशाला भी संशोधन करते हैं, ऐसे एक पर्यावरण की भी कमेटियाँ बनाओ, किधर किधर क्या केमिकल और क्या क्या यूज़ करते हैं और कितना आदमी मारने का सब सोच रहे हैं और बना रहे हैं, तो उसको स्टॉप करिए। विकास सबको चाहिए, लेकिन मारने वाली आइटम, हमारे शरीर को नुकसान करने वाली आइटम आजू बाजू न हुए विकसित, और उससे आप करेंगे तो आपकी आने वाली पीढ़ी बचेगी। आज सब लोग यहाँ पे समय हो गया है, सबको खाने का और भूख लगी हुई बच्चे लोगों को, तो मैं वंदे गौ मातरम करके आपने आज मुझे बुलाया यहाँ और मेरे को पुरस्कार दिया। पुरस्कार में अभी तो मैं बहुत ज़्यादा लेता नहीं हूँ महाराज जी, लेकिन लिया हूँ तो कुछ संकल्प भी लेता हूँ कि ये अभी काम बहुत बाकी है, हमको वो सब करना है। वो कम जब हो जावे संपूर्ण, फिर हमको पुरस्कार लेंगे और अच्छी जगह रखेंगे तो उसका कुछ फायदा है। तो आज ले लिया है, लेकिन और काम बहुत करना है। धन्यवाद। और कच्छ में हमारा प्रकल्प जो बना है वो देखने को आना है तो आप सब आ सकते हैं। साल में मेरा 2 टाइम रहता है, 2 दिन का सम्मेलन रहता है, पूरे भारतवर्ष में से लोग आते हैं। 500 एकड़ में उसका प्रकल्प बनाया है कि कैसा गाय को बचाया जाए, कैसा वृक्ष को बचाया जाए, कैसा पानी को बचाना है, कैसा गोबर के ऊपर काम करना है, जमीन माता भी माता है उसको कैसा बचाना है, क्योंकि उसमें जहर डाल के आप कोई भी फर्टिलाइजर डालेंगे तो जहर है। मेरे पास अभी वो यूरिया खातर वाले मेरे साथ एक 15 दिन किधर मेरे साथ रहे, कोई उसके मैनेजर थे, बहुत साल रहे उसमें, 30-35 साल। मैंने बोला आप मेरे साथ बैठो, आधा घंटा मेरे को डिस्कस करना है, मेरे को बताओ आप कितना नुकसान किया है गौ ये आपका यूरिया से। बोलता है मैं बता नहीं सकता हूँ, लेकिन बहुत नुकसान हुआ है भारतवर्ष में, और ये कुछ इसमें फ़ायदा नहीं है, वो सब नुकसान ही नुकसान है ज़मीन को। तो ऐसा हम लोग डाल रहे अभी भी, तो जो यूरिया डालते होंगे या जो करते होंगे तो बंद करो। गोबर में बहुत बड़ी ताकत है। धन्यवाद। वंदे गौ मातरम। आज यहाँ पे बच्चों आप लोग आए हो, विद्यार्थियों, गौशाला में। 1 मिनट बेटा, तुम्हारे लिए ही है। 1 सेकंड रुक के जाओ, 1 मिनट रुको बस। अभी आप सब आज पहली बार गौशाला में आए हो या उसके पहले भी गए हो, तो कम से कम आज आपके जीवन में एक सुरक्षा चक्र देना चाहिए। वो हमारा कर्तव्य बनता है। आपने अपना कर्तव्य निभाया कि गाय की गौशाला में आए, और हमारे बीच में उद्धव जी नेरकर जैसे महंत व्यक्तिमंत तो बैठे हैं, जो अधिकारी हैं आपको कुछ बात बोलने के। मैं चाहूँगा कि वो प्रॉमिस करें कि आपके जीवन में मात्र एक परिवर्तन करना है, जो सहज कर सकते हो, आज ही कर सकते हो। आप आज से वो परिवर्तन करो, निश्चित आपके जीवन में एक बड़ी बीमारी, जो भयावह दुनिया आतंकित है,
बड़े बड़े यूएनओ वगैरह भी कह रहे हैं कि आने वाले 5-7 वर्षों में अगर भारत देश की जो परिस्थिति है कंट्रोल नहीं की गई, रोकी नहीं गई, तो 40% लोगों को कैंसर होगा। कितने? 40%। आज मात्र 1% से भी कम लोगों को कैंसर है। तो कोई भी कैंसर इंस्टीट्यूट देख लो, वहाँ जगह नहीं मिलती, गर्दी है कैंसर के पेशेंट से। उद्धव जी ने बताया कि ट्रेन चलती है, कैंसर स्पेशल ट्रेन चलती है, इतने बीमार हैं। तो आप अंदाज लगाओ कि जब आप युवा हो गए, 18-19 साल के हो गए, तो देश में 40% लोग अगर कैंसर के होंगे तो क्या होगा। तो आज से आप युवा हो, आपकी खेती एकदम सुरक्षित है। कुछ लोगों की बिगड़ी है वो भी सुधार सकते हैं, जो 85 में है हमारे लोगों के जैसे। तो उद्धव जी से रिक्वेस्ट करूंगा कि आज आप आए हो तो इसी गौशाले का गाय गौ माता के गोबर से बने दंत मंजन का कैसे वापरो, ताकि जीवन भर आपको कभी कैंसर ना हो। मात्र एक परिवर्तन करो, आज का आप प्रसाद और आपका इनाम समझ के लेके जाओ यहाँ। जय गौ माता। पेस्ट के ऊपर लिखा है कि आप ज्यादा वापर नहीं सकते, नहीं तो कैंसर होता है। पेस्ट के ऊपर लिखा है हर पेस्ट। SLS नाम का केमिकल है, उसके बारे में बताओ उनको। फक्त तुमच्याकडून मला ती शपथ घ्यायची आहे। ती शपथ अशी आहे की आज आपण जे पेस्ट वापरतो वेगवेगळ्या कंपन्यांचं, त्या कोणत्याही कंपन्या असो ज्या टीव्हीवर जाहिरात येतात, त्या प्रत्येक कंपनीमध्ये किंवा त्या प्रत्येक उत्पादनामध्ये ते वापरत असताना त्याच्यावर एक धोक्याची सूचना असते, जी फार बारीक अक्षरात असते, त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही। आणि त्या सूचनेमध्ये असं लिहिलेलं असते, पेस्ट वापरत असताना जर ती गळ्याच्या खाली गेली आणि विशेषतः लहान मुलांनी वापरताना त्याच्या पोटात गेली तर त्यांनी कॅन्सर होतो, ही म्हणजे धोक्याची सूचना लिहिलेली असते। त्याच्यामुळे ती आपण वापरू नये। आजपासून प्रत्येक जण विद्यार्थी समोर या मंचासमोर उभं राहून शपथ घ्या की मी दररोज मंजन करील। कशापासून? गोवरीपासून बनलेलं, गोशाळामध्ये तयार झालेलं मंजन वापरेल। त्यांनी काय होईल, आपले दात मजबूत राहतील, स्वस्थ राहतील। तर प्रत्येक विद्यार्थी हे संकल्प घेऊ शकतात ना। ज्यांना आजपासून लागू करायचं त्यांनी हात वर करा, आजपासून मी पेस्ट वापरणार नाही। मुलं ज्यांना पाहिजे की मला कॅन्सर व्हायला नको पाहिजे आयुष्यात, आजपासून त्यांनी हात वर करा। हे दंतमंजन इथे आहे, इथे पण आहे, सगळीकडे मिळेल। आणि तुम्ही प्रॉमिस करणार तर आम्ही या गोशाळेत बनवून तुम्हाला देणार मोफत, पण तुम्ही प्रॉमिस करा। विद्यार्थी जर हे तुम्हाला तयार करायचं असेल तर शाळा व्यवस्थापन जर सूचना देत असेल आपल्याला की आमच्या शाळेमध्ये या उत्पादनाचं आम्हाला शिकवा, हे उत्पादनाचं प्रशिक्षण द्या, तर आपण त्या शाळेमध्ये पण देऊ शकतो। धन्यवाद। कारण काय ना की जेव्हा तुम्ही हे मंजन करताना SLS नावाचा एक केमिकल असतो त्याच्यामध्ये, जेव्हा तुम्ही तुमच्या आत घेताना तो केमिकल आणि तुमच्या लार मिळून एक भयंकर विष तयार होतो। आणि तो विषाने तुमची ऑक्सीजन, बॉडी का जो ऑक्सीजन होता ना वो खींचता है, आप फूक देते हो। और मुलांचे गाड्या उभ्या आहेत। तसेच आता या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आपले सर्वांचे ज्येष्ठ वैज्ञानिक असणारे उद्धवजी नेरकर साहेबांचा सन्मान आदरणीय प्रकाश महाराज जमजाळ करतील। महाराजांच्या हस्ते त्यांचा सन्मान आमच्या गोशाळेतून एक छोटासा आपल्याला यहीं से बोलो महाराज, माइक नहीं चालू, अब वहाँ पे बात करो, इधर से। आदत पड़ गया है माइक का, यहाँ से बोलो। तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले दोन्ही उभायत आमचे मोहनजी पाटील साहेब आणि आदरणीय सुवर्णाताई यांचाही सन्मान महाराजांच्या हस्ते केला जाईल। या पाटील साहेब या लवकर। हाँ, पटपट पटपट या सत्कार आप भी आओ। सपत्नीक बोला गया है। इनकी भी पत्नी बुलाओ ना फिर, इनका करने के लिए करने बोला। श्रीमती जयश्री गोखले मैडम से भी अनुरोध है कि आप भी मंच पे आओ। बाईकच्या असते आता हे महेंद्रजींच्या असते तुम्ही ते वर घेऊन एक महेंद्रजीच्या असते करा सरांचा आणि बाईंचा बाईंच्या असते।
तसेच Thank या you, चांगलं घरी सत्राचा बोलो महाराज चांगलं आहे. समारोप झालेला आहे. पुढचे सत्र दुपारी बरोबर 3 वाजता सुरू होईल. धन्यवाद.